आज आपण बेकरी स्टाईल भरपूर पदर सुटलेला पदार्थ पण गव्हाच्या पिठापासून बनवतोय। त्यासाठी परातीमध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ, 1 चमचा ओवा, 6 चमचे कच्चं तेल, चवीनुसार मीठ घालायचं। सर्व साहित्य मिक्स करून मध्यम सैलसर पीठ मळून घ्यायचं। वाटीमध्ये 8 चमचे तूप, 4 चमचे कॉर्नफ्लोअर घालायचं आणि साठा तयार करून घ्यायचा। मळून घेतलेल्या पिठातला एक गोळा तयार करून घ्यायचा। गोळा 2 ते 3 मिनिटं मळायचा आणि एका गोळ्याचे 4 भाग तयार करून घ्यायचे। तयार झालेल्या चारही गोळ्यांच्या एकदम पातळ अशा पाऱ्या लाटून घ्यायच्या। त्यानंतर तयार केलेला साठा त्यावरती लावायचा। कोरडं पीठ भुरभुरायचं आणि एकावरती एक पारी सेट करायची। त्यानंतर जसं व्हिडिओमध्ये दाखवले त्याप्रमाणे एक सेट फोल्ड करून तयार करायचा। असे 3 सेट मी तयार केले आहेत। त्यानंतर 10 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवायचं। 10 मिनिटांनंतर जसं व्हिडिओमध्ये दाखवले त्याप्रमाणे लाटून घ्यायचं आणि जेवढ्या आकाराच्या तुम्हाला खारी बनवायच्या आहेत त्याप्रमाणे कट करून घ्यायचं। तेल मध्यम गरम करून घेऊन त्यामध्ये खारी सोडायची। खारी खालच्या बाजूने तळून वरती आली की त्यानंतर मध्यम आचेवरती अलटी-पलटी करत तळून घ्यायची। त्यानंतर तेल पुन्हा मध्यम गरम करून घ्यायचं। त्यामध्ये खारी सोडायची आणि अलटी-पलटी करत तळून घ्यायची। डिटेल रेसिपी व्हिडिओ चॅनलवरती आहे।